बघा, एवढे दिवस मी कपिल पाटलाविषयी बोलण्यास इच्छुक नव्हतो, कारण ज्या माणसाने 10 वर्षात काहीच केलं नाही, फक्त कुठं पत्र देणे. तुम्हाला माहीत आहे, मेट्रोसारखं हजारो करोडचं काम पत्र देऊन 10 दिवसात होईल का हो मंजूर? आता ते कामन रस्त्याचं दिलं, काय तुमच्या पत्राने मंजूर आहे का? आणि 10 वर्षे काय झोपले होते का? शरम वाटतो का? 10 वर्षात तुम्ही तरी 2 रस्ते 35,000 करोडचं बोलता. 1300 करोड मुलं अख्खी मुरबाड रेल्वे थांबली, 750 करोडमध्ये वाडा मनोर रस्ता थांबला, 250 करोडसाठी हा कामन रोड थांबला. काय या माणसाला काय वाटतो का नाही शरम बिरम? 10 वर्षात हे काम तुम्ही करू शकलं नाही आणि 35,000 करोडच्या बाता मारता. हे लक्षात ठेवा, ह्या सगळ्या गोष्टी थातुरमातूर आहेत. आणि हे विमानतळाविषयी पण सांगतो, 2015 पासून कोणाला पत्र दिलं हो तुम्ही? कसलं पत्र दिलं? का कुठलं आंदोलन केलं तुम्ही? मला सांगा ना, कुठलं आंदोलन केलं कपिल पाटलांनी? लोकसभेमध्ये आवाज उठवला म्हणून. अरे आवाज काय उठवला? आवाज मी पण उठवला, पण फरक आहे. मी 10 मेला पत्र दिलं, माझ्या पत्राचं उत्तर आल्याबरोबर मी गप्प नाही राहिलो, मी पुन्हा संसदेत आवाज उठवला. संसदेत आवाज उठवल्यानंतर 4 जूनच्या रॅलीमध्ये गेलो. 4 जूनच्या रॅलीमध्ये बघितले, हे सगळे महाभाग कोणीच नव्हते. काय कुठून आदेश होता यांना माहिती नाही, पण हे एकही महाभाग नव्हता त्या 4 जूनच्या रॅलीत. परत त्याच्यानंतर मला शंका वाटली, म्हणून मी स्वतः ते 4 व्हीलर गाड्या रॅलींचं आंदोलन केलं. आणि उद्या 3 वाजता आमची कोपरखैरण्याला सगळ्या संघटनांची मिटिंग आहे. याला पाठपुरावा बोलतात ना. ह्यांनी पत्र दिलं, 2-4 वर्ष बघायचंच नाही. अरे असा पाठपुरावा असतो का? कृती समितीच्या माध्यमातून अनेक आंदोलनं करण्यात आली आणि त्याच समितीच्या माध्यमातून आंदोलनं पुढे होणार असं ते म्हणतात. नाही, बघा, कृती समितीला माझा थोडा विरोध आहे. आता कृती समिती विमानतळाचं उद्घाटन जवळ आलं, थोडं शांत होते म्हणून मी ते आंदोलन केलं. कारण आंदोलन करणं, सरकारचं लक्ष वेधणं, सरकारच्या लक्षात आणून देणं हे काम आहे ना आपलं. जर आपण शांत बसलो तर कसं होईल हो? आता सुद्धा बघा, 8 तारखेचं काय बोलतात, काढलं का हो आदेश? काय काढले का? नामांतरांचे काय आदेश काढलेत का? मला सांगा. हे नुसतंच मुख्यमंत्री महोदयांनी बोललं, लगेच ते फेसबुकवर टाकतात हे ते. अरे मुख्यमंत्री महोदयांची पूर्ण स्टेटमेंट ऐकून घ्या, काय बोलल्यात ते ऐकून घ्या. मला वाईट वाटतं ह्या लोकांचं. काय आता ते पराजयामुळे काय बुद्धिभ्रष्ट झाले का माहीत नाही. पूर्ण स्टेटमेंट ऐका, तुमच्या लक्षात येईल. त्यांनी सांगितलं तेच सांगितलं की महाराष्ट्र शासनाने तो प्रस्ताव पाठवलेला आहे आणि केंद्र सरकार त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करतो. असं बोलले का? की पंतप्रधान महोदयांनी सांगितलं तेच नाव द्यायचं आहे, गृहमंत्री महोदयांनी सांगितलं तेच नाव द्यायचं, असं बोलले का कुठं मुख्यमंत्री महोदय? सांगा मला. आणि कपिल पाटील हे देखील बोलतात की हे फक्त श्रेय घेण्यासाठी हा पूर्ण खटाटोप चालू आहे मामा यांचा. आणि दुसरीकडे ते जेवढे गाड्या घेऊन गेले, मी 12,000 गाड्या घेऊन शकतो. अरे मला एक सांगा, त्याला थांबवलं कोणी? 12 का 24,000 गाड्या घेऊन जा. अरे मलाही अभिमान वाटेल की माझ्या समाजाचा आणखी एक नेता जागा झाला. अरे यांच्या डोळ्या देखत इथले वीटभट्टीचे धंदे बंद झाले, दगडाच्या आमच्या खाणी बंद झाल्या, रेती व्यवसाय बंद झाले. यांच्या समोरच हेच नेते होते. 10 वर्षे काय केलं? काय शेण खाल्लं का 10 वर्ष? तुम्ही सांगा ना मला. 35,000 करोडच्या बाता मारतात. जे मी रस्ते सांगितले, आज कामन रोडला किती लोकांचे जीव गेले हो? वाडा मनोर रोडला किती लोकांचे जीव गेले हो? मुरबाड रेल्वे फक्त 1300 करोडसाठी थांबले ना. या महाभागाला माहीत पण नाही की ऑगस्ट 2023 राज्य सरकार आणि यांनी रेल्वे मंत्रालयाने ते रिपोर्ट पाठवला होता का फक्त 1300 करोड आणखी लँड ॲक्वायरसाठी पाहिजे. ह्याला माहिती नाही. हे झोपी गेलेलं बाळ आहे. आता उठलंय, आता लोकांनी जागा दाखवली, आता उठलंय आणि फिरतोय इकडे तिकडे. अरे 10 वर्ष तुला थांबवलं होतं कोणी? 12,000 गाड्यांच्या काढायला मी थांबवले का? माझं चॅलेंज आहे कपिल पाटलाला. तुम्हालाही सांगतो, कपिल पाटलांनी 12,000 गाड्यांचं काढून दाखवावं. त्या रॅलीत मी पण येईन. मी कपिल पाटलाच्या नेतृत्वाखाली येईन. 12,000 गाड्यांचं काढून दाखवावं. अन्यथा पुन्हा ती एक म्हण आहे माहिती ना, बालिशी बहु बायकात बडबडला. हे बोलणं बंद करावं कपिल पाटलांनी. दुसरा एक प्रश्न, भिवंडीवाडा महामार्गासाठी खड्डे बुजवण्यासाठी 135 कोटी रुपये मंजूर झाले. नाही, खड्डे बुजवण्यासाठी नव्हे. ज्या कॉन्ट्रॅक्टरने काम घेतलं होतं इगल, तुम्हाला माहिती आहे, त्याला पेमेंटच नव्हता मिळत. अगोदर देखील महाराजांच्या मंदिराच्या उद्घाटनावेळेस मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना बोललो
तेव्हा त्यांनी 36 करोडचं केलं होतं. पुन्हा बोलल्यानंतर मी सतत त्या गोष्टीचा मी पाठपुरावा करत आहे. जर कुठं कपिल पाटील करत असेल त्यांनी सांगावं. आणि पहिली गोष्ट आहे, अरे तुम्ही आता नाही आहेत हे विसरा. तुम्ही खासदार नाही आहेत. काय रुबाब करता? जेव्हा होते तेव्हा असा रुबाब केला असता, अशी कामं करून घेतली असती, आम्हालाही अभिमान वाटला असता. मलाही अभिमान वाटला असता ना. अरे मला काय, आमची काय एकदम का वैयक्तिक विषय आहे का असा? पण बघा, मी तुम्हाला हे सांगतो, मंगळवारची गोष्ट, जेव्हा मी मंगळवारी तिथे गेलो ना, मंगळवारी मी गेल्या शिवेंद्रराजे भोसले साहेबांनी सांगितलं आहे, मामा तुझ्या विनंतीनुसार ते 135 पॉईंट काहीतरी करोड आहेत ते आम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरला दिले मामा. मंगळवारची गोष्ट आहे. स्वतः शिवेंद्रराजे भोसले साहेब बोलले, त्यांच्या कार्यालयात मला बोलले की मामा तुम्ही ते पाठपुरावा केला ना. बोललो, CM साहेबांनी मला सांगितलं की त्याला देऊन टाक. कारण कंटिन्यू तुम्हाला सांगतो, मी 3 वेळा स्वतः यांना भेटलो होतो, मुख्यमंत्री महोदयांना 2 वेळा भेटलो होतो याच विषयावर. त्यांचा हा आरोप आहे की या रस्त्याची आम्ही संपूर्ण पाठपुरावा केला होता, कॉन्क्रीट रस्त्याची मंजुरी आम्ही आणली, रवींद्र चव्हाण त्यांच्या माध्यमातून हा पूर्ण मंजुरी करून तो टेंडर पास करून घेतलेला होता. परंतु आता फक्त मात्र क्रेडिट घेण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. बघा, हे सगळे गेल्यावरच आठवलं का हो? मग 10 वर्ष का लोकांच्या मरणाची वाट बघत होते तुम्ही? 10 वर्ष तुम्ही खासदार होते ना, वाड्याला जायचं ना, काय त्रास होत नव्हता का? तेव्हा का पाठपुरावा नाही केला? आज मी खासदार झाल्यानंतर माझ्या पाठपुराव्यानंतर काम झालेलं आहे. कपिल पाटलाला सवय आहे हो, त्याला आम्ही नारियल बाबा बोलायचो. हा, जिथं वाटला तिथं नारळ फोडायचं. हे पाईपलाईनच्या रस्त्याचं माहीत आहे ना, नंगा केला होता मी त्याला. लगेच गेला, नारळ फोडला. मी तिथं जाऊन दुसऱ्या दिवशी गोमूत्र शिंपडल्याने चॅलेंज केला की हे माझे पत्र आहेत, हा माझा पाठपुरावा आहे, कपिल पाटीलने केला असेल तर मला दाखवून द्यावा. उत्तर तरी देऊ शकला का? उत्तर तरी कपिल पाटील नाही. काय बोलतात ते नंगी लोक आहेत. आणि मला त्याचं नाव पण घ्यायची इच्छा नव्हती, पण हे सगळं चाललंय ना, हे जे शे लाटायचं आहे. अरे नशीब समज तेव्हा तो आंदोलन झाला आणि तू केंद्रीय मंत्री झाला. नाही तर तुझी परिस्थिती लोकांना माहीत होती. 2019लाच लोकांनी ठरवलं होतं, पण तेव्हा नाही मला तिकीट मिळालं. 2024ला मिळाल्यानंतर तुम्हाला जागा दाखवून दिली ना, दाखवली ना अवकात तुमची तुम्हाला लोकांनी. आता घाबरा ना. आता कशाला लोकांच्यात बडबडायला चाललात?